नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं. अनेक टॉपिक आपण घेतो, ग्रामरचे घेतो, काही स्पीकिंगचे घेतो. परंतु काही टॉपिक असे असतात की ते कुठेच नसतात, परंतु आपल्याला अनुभवाने असं वाटतं की तो टॉपिक घेतला गेला पाहिजे. त्या टॉपिकपैकी एक टॉपिक मला नेहमीच असा आठवतो की बोलणाऱ्याकडे काही ठराविक विशेष असे प्रकारचे वाक्य त्याच्याकडे असायला हवे. जेव्हा आपण समाजात फिरतो, वावरतो, तेव्हा अनेक प्रकारचे वाक्य आपण ऐकतो. फोनवर ऐकतो, दूरदर्शनवर ऐकतो, काही ठिकाणी कार्यक्रमामध्ये ऐकतो. तर हे टिपिकल वाक्य त्या त्या ठिकाणीच वापरले जातात आणि ते कायमचे फिक्स असतात. असे काही फिक्स वाक्य बोलणाऱ्याकडे 100-200 जर असले तर त्याला बोलताना खूप त्याचा फायदा होत असतो. जसं डायलेक्ट अँड इडिलेक्ट एक भाग आहे की त्या त्या ठिकाणचे वाक्य त्या त्या ठिकाणी बोलले जातात, त्या त्या संदर्भात बोलले जातात. टेलिफोनवर सुद्धा काही वाक्य असतात ते आपण ऐकतो. काही पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये असतात, काही ॲक्टिव्ह असतात. तर त्याचा अर्थ आपल्याला कळतो का, किंवा आपण कुठल्या प्रसंगावर कसं वाक्य बोललं पाहिजे, असे काही ठराविक वाक्य आपण आज घेणार आहोत. चला तर मग आजच्या भागात आपण घेऊया सम युजफुल सेंटेन्सेस टू बी यूज्ड. लेट अस बिगिन. पहिलं वाक्य आपण घेऊया. आपण ऐकतो, युअर कॉल इज बिंग फॉरवर्डेड टू अनदर नंबर. असं आपण ऐकतो काही वेळेस की युअर कॉल इज बिंग फॉरवर्डेड. पॅसिव्ह कंट्रक्शन आहे, करता नाही आहे, तिथे क्रिया करणाऱ्याचा उल्लेख केलेला नाही. तुमचा कॉल पुढे पाठवण्यात येत आहे किंवा फॉरवर्ड करण्यात येत आहे. कोणाकडून ते महत्त्वाचं नाही आहे. तर तुमचा कॉल पुढे पाठवण्यात येत आहे. युअर कॉल इज बिंग फॉरवर्डेड टू अनदर नंबर. नंतर काही वेळेस आपण ऐकतो, युअर पोस्ट इज गेटिंग अपलोडेड. तुम्ही जी आता पोस्ट टाकलेली ती आता अपलोड होत आहे, अशा अर्थाचं हे बोलणं असतं. पॅसिव्ह कंट्रक्शन आहे, पण युअर पोस्ट इज गेटिंग अपलोडेड. नंतर आपल्या इथे मेसेज येतो काही वेळेस मोबाईलवर, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय डॅश 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 रुपीज, किंवा युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड. मग युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड, तुमच्या खात्यावर काही रक्कम जमा करण्यात आली आहे. कोणाकडून त्याचा उल्लेख नाही, कारण तो करता आपल्याला माहीत आहे. मग पॅसिव्ह कंट्रक्शन अशा ठिकाणी वापरलेलं असतं की तुमच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. हॅज बीन क्रेडिटेड पूर्ण काळाचं पॅसिव्ह आहे. तर असे वाक्यसुद्धा आपण बोलताना वापरू शकतो की मेसेज हॅज बीन सेंट, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड, युअर प्रोफाईल हॅज बीन चेंज्ड. अशा प्रकारचं पॅरलल वाक्य आपण बनवू शकतो आणि ते काही ठराविक वाक्य आपल्याकडे आपण ठेवतो सुद्धा आणि असायला पण हवे. बोल, ऑल द पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड. रेल्वे स्टेशनवर किंवा इकडे कुठे आपण ऐकतो, सर्व पॅसेंजर्सना विनंती करण्यात येते. ऑल द पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड. कॉमन वाक्य सर्व ठिकाणी लागेल, ऑल द स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड, किंवा ऑल द फ्रेंड्स आर रिक्वेस्टेड टू बी हिअर बिफोर 6:30 बिकॉज वी आर गोइंग टू सेलिब्रेट अ पार्टी. अशा प्रकारचे वाक्य कायम लागतात. ऑल द प्लेयर्स आर रिक्वेस्टेड किंवा ऑल द मेंबर्स आर रिक्वेस्टेड टू बी हिअर बिफोर 6:30. अशा प्रकारचं. यू हॅव हॅड अ ग्रेट टाईम नाऊ. बघा, तुझा आता चांगला वेळ आहे, म्हणजे तुझ्या जीवनातील एक चांगला प्रसंग आहे, चांगला वेळ आहे. यू हॅव हॅड असं स्ट्रक्चर आपण फार कमी वापरतो. हा पूर्ण वर्तमान काळात आहे. यू हॅव हॅड, टू हॅव हे मेन वर वापरलं आहे, त्यामुळे ते विशेष वाक्य आहे. यू हॅव हॅड अ ग्रेट टाईम नाऊ. आता तुझा खूप चांगला वेळ आहे, असं आपण एखाद्याला समोरच्याला म्हणतो की आता चांगला वेळ आहे तुझा, यशस्वी झालास वगैरे वगैरे.
नेक्स्ट, वॅक्सिन विल मेक द वर्ल्ड फॉरगेट कोविड-19. बघा, असे वाक्य आपण बघतो किंवा ऐकतो. वॅक्सिन विल मेक द वर्ल्ड फॉरगेट, म्हणजे वॅक्सिन जगाला कोविड-19 आजाराचा विसरायला भाग पाडेल, कारण वॅक्सिन हे हा आजार नष्ट करेल असं त्यांना म्हणायचं आहे. वॅक्सिन विल मेक द वर्ल्ड फॉरगेट ऑफ कोविड-19 किंवा कोविड-19 अशा प्रकारची प्रश्न असते. किंवा याला समांतर वाक्य, ही मेड हिम किंग, ही मेड हिम कॅप्टन, अशा प्रकारचे रचना आपल्याला कायम लागतात. वी शुड नॉट ॲब्यूज द लिबर्टी गिवन बाय पॅरेंट्स, म्हणजे पालकांनी दिलेलं स्वातंत्र्याचा आपण गैरफायदा घेऊ नये, या अर्थाचं वाक्य. टू नॉट टू ॲब्यूज द लिबर्टी, म्हणजे दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊ नये, अशा अर्थाचा आपण अनेक रचना वापरू शकतो. शी ॲब्यूज्ड द लिबर्टी गिवन बाय द पॅरेंट्स, असं पण म्हणू शकतो. नंतर हे कायमचं वाक्य, ऑपॉर्च्युनिटी डज नॉट नॉक ट्वाईस, म्हणजे संधी दोनदा दरवाजा खटखटावत नाही किंवा ठोकत नाही. ऑपॉर्च्युनिटी डज नॉट नॉक ट्वाईस, म्हणजे गेलेली संधी पुन्हा येत नाही किंवा संधी पुन्हा पुन्हा येत नाही, अशा अर्थाचं आहे. नेक्स्ट, कॅन यू सॉल्व दिस टँगल, हा गुंता तू सोडू शकतो का, अशा अर्थाचा प्रश्न आपण विचारतो. द टँगल कॅन नॉट बी सॉल्व्ड, हा गुंता सोडवला जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे काही ठराविक वाक्य आपल्याकडे असायला हवी. नंतर, देर आर व्हील्स विदिन व्हील्स, म्हणजे हा गुंतामध्ये अजून गुंता आहे किंवा कॉम्प्लेक्स मॅटर आहे, त्यावेळेस अशी रचना आपण वापरतो, देर आर व्हील्स विदिन व्हील्स. काही ठिकाणी आपण लेटर रायटिंगमध्ये काही ठराविक वाक्य वापरतो आपण. उदाहरणार्थ, की आय विल बी हॅपी टू वर्क अंडर युअर काइंड कंट्रोल. बघा, पत्रलेखनामध्ये सुद्धा काही सुरुवातीचे वाक्य फिक्स्ड असतात, काही शेवटचे वाक्य फिक्स्ड असतात. ते वाक्यसुद्धा आपल्याकडे असायला हवीत. की एखाद्या कंपनीला आपण पत्र लिहितो आहे की इफ आय गेट चान्स इन युअर कंपनी टू वर्क, आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट पॉसिबल सर्व्हिस अँड आय विल बी हॅपी टू वर्क अंडर युअर काइंड कंट्रोल. हेच ठरलेले वाक्य आहेत. काही ठराविक लेटरमध्ये अशा प्रकारचं वाक्य आपण लिहितो. तसं एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि आपण म्हणतो, आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर, मी इथे असल्याने खूप आनंदित झालो आहे. ग्लॅड टू मीट यू, वगैरे वगैरे. अशा प्रकारचे वाक्य बोलणाऱ्याकडे असायला हवी. अजून काही वाक्य आपण घेऊ, म्हणजे अनेक प्रसंगाला कशा प्रकारचे वाक्य असायला हवे ते आपल्याला लक्षात येईल. द पेन इज मायटियर दॅन सॉर्ड, म्हणजे तलवारीपेक्षा पेन अधिक प्रभावी आहे लिखाण केलं तर. परंतु पुढे आपण असं ॲड करू शकतो, बट द टंग इज इवन मायटियर दॅन पेन. आपली जीभ जी आहे किंवा आपले शब्द जे आहेत ते पेनपेक्षा अधिक प्रभावी आहेत किंवा शक्तिशाली आहेत. असे वाक्य आपण वापरात आणू शकतो. द पेन इज मायटियर दॅन सॉर्ड अँड आवर टंग इज इवन मायटियर दॅन पेन. नेक्स्ट, ही इज ब्लेस्ड पर्सनॅलिटी किंवा यू आर ब्लेस्ड पर्सनॅलिटी, म्हणजे तू एक आशीर्वाद मिळालेलं असं व्यक्तिमत्व आहे किंवा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. अशा वेळेस आपण असं वाक्य वापरतो, ही इज ब्लेस्ड पर्सनॅलिटी किंवा यू आर ब्लेस्ड पर्सनॅलिटी. नो मॅटर हाऊ गुड युअर फेस इज, काही ठिकाणी असं वापरतो की तुझा चेहरा किती चांगला आहे याला महत्त्व नाही, परंतु युअर कॅरेक्टर विल मेक द डिफरन्स, म्हणजे तुझं चारित्र्य जे आहे तेच कामाचं आहे, तेच खरा फरक निर्माण करू शकतो किंवा तेच तुझं उंची जास्त दाखवू शकतो किंवा तुझं महत्त्व वाढू शकतो. म्हणून नो मॅटर हाऊ गुड युअर फेस इज बट युअर कॅरेक्टर विल प्ले द रोल, युअर कॅरेक्टर विल मेक द डिफरन्स. असे वाक्य आपल्याकडे असायला हवे. हो, द न्यूज इज नॉट गुड, काही ठिकाणी म्हणतो आपण की एखादा व्यक्ती एक्सपायर झाला
तर डायरेक्ट त्याला एक्सपायर्ड म्हणत नाही किंवा डेड म्हणत नाही, तर आपण म्हणतो हो द न्यूज इज शॉकिंग किंवा द न्यूज इज नॉट गुड. आणि मग थोडा थांबतो, ही इज नो मोर, की तो आता नाही आहे, म्हणजेच तो डेड आहे. ही इज नो मोर असं म्हणतो आपण. नंतर हॅलो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. कोण ज्येष्ठ व्यक्ती असेल त्याला आपण म्हणतो की बुवा सर मी काय करू आपल्यासाठी, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. एक असं पॉझिटिव्ह वाक्य आपण वापरू शकतो. नंतर आय एम इन्स्पायर्ड बाय युअर स्पीच सर. तुमच्या भाषणाने मी प्रभावित झालो आहे. असे बऱ्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण वापरू शकतो. आय एम इन्स्पायर्ड बाय युअर वर्ड्स, आय एम इन्स्पायर्ड बाय युअर लिव्हिंग, आय एम इन्स्पायर्ड बाय युअर वर्ड्स. तर अशीच रचना आपण पॅरलल वाक्य अनेक ठिकाणी वापरू शकतो. नेक्स्ट, ॲट ऑल कॉस्ट आय विल विन द रेस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मी ही शर्यत जिंकेल. ॲट ऑल कॉस्ट, ॲट एनी इन्स्टंट, डू ऑर डाय, बाय हुक ऑर क्रूक, आय विल हॅव टू क्वालिफाय फॉर द फायनल. म्हणजे ॲट एनी इन्स्टंट, ॲट ऑल कॉस्ट अशा प्रकारचे तुम्ही वापरू शकता शब्द कुठल्याही परिस्थितीत. डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये, बाय हुक ऑर क्रूक, बाय हुक ऑर क्रूक आय विल विन द रेस, बाय हुक ऑर क्रूक आय विल विन द रेस, ॲट ऑल कॉस्ट कुठल्याही किमतीवर आय विल विन द रेस. म्हणजे असे वाक्य प्रभावी ठरतात त्या त्या सिच्युएशनमध्ये. नेक्स्ट, इन अ ब्रॉड डे लाईट ही वॉज रॉब्ड. आता ब्रॉड डे लाईट म्हणजे कसं, दिवसाचा असा प्रकाश, एवढ्या मोठ्या प्रकाशामध्ये की दिवसा ढवळ्या त्याला लुटण्यात आलं, त्यावेळेस अशी रचना वापरतात इन अ ब्रॉड डे लाईट. इन अ ब्रॉड डे लाईट ही वॉज रॉब्ड किंवा इन अ ब्रॉड डे लाईट सी वॉज चीटेड, अशी रचना आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, हा एक संदर्भ दिला मी तुम्हाला काही वाक्यांचा, परंतु वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या फ्रेजेस, स्टार्टिंग लाईन लेटरची, निबंधाची, मधल्या काही लाईन्स, शेवटच्या काही लाईन्स, ते एक तुमचा प्रभाव निर्माण करतं बोलण्यामध्ये, लिखाणामध्ये. तर नेहमीच आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तर आपण निर्माण करतोच, तो पण एक छंद असायला हवा बोलणाऱ्याला, की वेगवेगळे वाक्य त्याने कायम बनवायचे, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये बनवायचे, वेगवेगळे शब्द, क्रियापद, ॲडजेक्टिव्ज त्याच्याकडे असायला हवे. परंतु काही फिक्स्ड वाक्य जे आहेत, ते फिक्स्ड वाक्य त्याच्याकडे 400-500 वाक्य त्याच्याकडे असायला हवे एक चांगला बोलणाऱ्यासाठी. एक विद्यार्थी असेल, एक वक्ता असेल, तर 400-500 वाक्य फिक्स्ड असतात. त्या त्या सिच्युएशनमध्ये जशीच्या तशी वापरायची किंवा थोडासा बदल करून आपण वापरायचे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला एक विषयांतर आपण केलेलं आहे. थोडेसे असे वाक्य आपण अधूनमधून घेत चालू. हा एक उपयोगी भाग आहे लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही करा. बाकी महत्त्वाचा पुढचा भाग पुढील लेक्चरमध्ये घेऊ. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.